बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। मध्य प्रदेशमधील खंडवा ते नेपान या नगर दरम्यान असलेल्या सागा फाटामध्ये रेल्वे रुळावरती डिटोनेटर आढळले, त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। 18 सप्टेंबरला ही घटना घडली आहे। या घटनेची माहिती आता समोर येते आहे। डिटोनेटर कोणी आणि कोणत्या उद्देशाने इथे बसवले याबाबत रेल्वे सुरक्षा बलाकडून चौकशी सुरू आहे। भारतीय लष्कराची विशेष गाडी या मार्गावरून जाण्यापूर्वीच हा प्रकार उघडकीस आला, त्यामुळे या घटनेची गुप्तचर यंत्रणेकडून गंभीर दखल घेण्यात आली। घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बलासह गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने पाहणी केली आहे। नेपानगर खंडवा दरम्यान रुळावरती घातपाताचा हा प्रयत्न झाल्याचं बोललं जात आहे। अधिक माहिती घेऊयात, मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंगेश, नेमका हा काय प्रकार, कुठपर्यंत आलाय तपास? नक्कीच प्रज्ञा, भुसावळ रेल्वे मंडळातील खरं तर खंडवा नेपानगर दरम्यान असलेल्या सागफाटा रेल्वे स्थानकाजवळ हा संपूर्ण प्रकार जो आहे हा घडलेला आहे। खरं तर सागफाट्याकडून डोंगरगाव या रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरती जे आहे त्या ठिकाणी डेटोनेटर लावण्यात आलेले होते। जवळपास 10 डेटोनेटर लावण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आणि ज्यावेळी खरं तर या 10 डेटोनेटरमधील काही डेटोनेटरचा स्फोट झाल्यानंतर ही बाब जी आहे ती रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यानंतर त्या मार्गावरून जाणाऱ्या लष्कराची एक विशेष गाडी ही खरं तर जाणार होती, त्यामुळे ती गाडी जी आहे ती जे सागफाटा रेल्वे स्थानकावरती थांबवण्यात आली। जवळपास अर्धा तास ही लष्कराची गाडी जी आहे त्या ठिकाणी थांबवण्यात आली आणि त्यानंतर तातडीने संपूर्ण रेल्वे प्रशासन जे आहे ते खळबळून जागा होऊन तातडीने त्या ठिकाणी जे आहे सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी असतील, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी असतील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। या घटनेची माहिती मिळताच ATS व अन्य गुप्तचर यंत्रणांकडून देखील घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने खरं तर हे डेटोनेटर जे आहेत खरं तर रेल्वेकडूनच वापरले जातात अशी माहिती जी आहे ती रेल्वे विभागाने दिलेली आहे। मात्र एकाच वेळी हे 10 डेटोनेटर ज्या ठिकाणी लावण्यात आले होते त्या ठिकाणी रेल्वेकडून कुठल्याही सूचना कर्मचाऱ्यांना डेटोनेटर लावण्याच्या देण्यात आलेल्या नव्हत्या। खरं तर डेटोनेटर जे आहे हे जे आहे ज्यावेळी मोठ्या प्रमाणात धुकं पडतात किंवा अतिवृष्टी असते अशा काळामध्ये रेल्वे पायलटला जे आहे सूचना मिळावी, सिग्नल मिळावे त्याकरता खरं तर हे लावण्यात येतात आणि एक मोठा आवाज जो आहे त्याचा होतो। मात्र ज्या ठिकाणी हे एकाच वेळी 10 डेटोनेटर कोणी लावले, अज्ञाताकडून हे डेटोनेटर कोणत्या उद्देशाने लावण्यात आलेले आहेत याबाबत आता रेल्वेकडून जी आहे ती सखोल चौकशी केली जात असल्याची माहिती जी आहे ते रेल्वे प्रशासनाने दिली आहे। मात्र त्या मार्गावरून खरं तर लष्कराची एक विशेष गाडी जाणार होती, त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी या संपूर्ण घटनेची आहे ती गंभीर दखल घेतली असून तातडीने या प्रकरणाची जी आहे ती गुप्तचर यंत्रणेकडून देखील चौकशी केली जात असल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। मात्र कुठेतरी यामध्ये घातपाताचा संशय होत आहे का, कोणत्या उद्देशाने खरं तर हे डेटोनेटर लावण्यात आलेले आहेत याची देखील आता रेल्वे प्रशासन असेल, गुप्तचर यंत्रणांकडून असेल ही सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद मंगेश या संपूर्ण माहितीसाठी। एक मोठा अनर्थ टळलेला आहे, कारण एक विशेष लष्कराची गाडी इथून जाण्यापूर्वीच हा सगळा प्रकार लक्षात आलाय। रेल्वे अधिकाऱ्यांनी या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया पाहूयात। से लेके खंडवा के बीच स्थित सागफाटा स्टेशन के पास में कुछ डिटोनेटर्स ट्रैक पे लगाने का मामला 18 तारीख को घटित हुआ है। इस घटना में जो डिटोनेटर्स इस्तेमाल किए गए हैं ये रेलवे के द्वारा रेगुलर काम में इस्तेमाल किए जाने वाले डिटोनेटर्स है। इन्हें पटाखे बोला जाता है और जब ये फटते हैं तब इसकी बहुत तेज आवाज होती है, जिसके चलते चालक को आगे हुए ऑब्स्ट्रक्शन या धुंध और कोहरे के समय में किसी सिग्नल की जानकारी मिलती है। ये डिटोनेटर्स रेलवे द्वारा रेगुलरली इस्तेमाल किए जाते हैं।